कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही अजून तेच डोसक्यात धरून ठेवले, नाण्याच्या दोन बाजू असतात, दुसरी बाजू बी बघत जावा की का तर। कुठली दुसरी बाजू? दुसरी आई साहेबांची बाजू। त्यांची कसली बाजू आहे अधिपती? सांगा। जे झालं त्याचा त्यासनी लई त्रास होतोय। त्या मला काय म्हणले माहिती आहे? त्यांनी जे केलं ते चुकलं। काय चुकलं असं म्हटलं त्या? हा, तुम्हासनी जसं वाटतंय तसं नाही। त्यांचंच मन त्यासनी खायला लागले। त्यांनी जे काय केलंय ते त्यांच्या प्रेमापोटी केलंय, बाकी काय नाही। आता त्यांचं मन विटलंय माहिती आहे का? त्यासनी लय वाईट वाटायला लागले। अहो आज त्या काय म्हणले माहिती आहे? म्हणले मी वृद्धाश्रमात जाते। मला लय वाईट वाटलं मास्तरीनबाई। भरल्या घरात असं कोण वृद्धाश्रमात जायची भाषा करते का सांगा? पण त्यांना जायचं असेल वृद्धाश्रमात तर जाऊ दे ना, काय हरकत आहे? काय बोलताय तुम्ही? खरंच अधिपती, हल्ली खूप चांगले वृद्धाश्रम असतात, चांगल्या चांगल्या सुविधा असतात। तुम्ही दर आठवड्याला जाऊन त्यांना भेटू शकता। हो, काय बोलता? डोसकं बिस्कं फिरलंय का तुमचं? तुम्हाला कळतंय का काय बोलताय? पती मी नाही म्हणत आहे, त्याच म्हटल्या ना वृद्धाश्रमात जायचंय म्हणून। अहो त्या लाख म्हणतील, आपण ऐकायला पाहिजे का मग त्यांचं? एवढं चांगलं घर आहे, हा, सगळी माणसं आहेत, नोकर चाकर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तरी त्यासनी एवढं वाईट वाटतंय। म्हणजे आपण फॅमिली म्हणून कुठेतरी फेल झालो, आपलं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे, घरात सारखे वाद चालू आहे, त्यांच्या मनासारखी एक गोष्ट होत नाही, त्या इथं सुखी नाही आहेत मास्तरीनबाई। मग त्यांचं सुख ज्यात आहे ते करू द्या त्यांना। हे बघा, त्या एक म्हणणार, त्याला आपण नाही म्हणणार, मग त्या पुन्हा दुःखी होणार। त्यापेक्षा त्यांना जे हवंय ते करू द्या त्यांना। अहो त्यासनी वृद्धाश्रमात जायचं, मग काय मी त्यासनी सांगू तुम्ही वृद्धाश्रमात जा? काय बोलताय तुम्ही? मला काय कळत नाही बरं का। अहो आई साहेब आहेत आमच्या, देवी समान मानतो आम्ही त्यासनी। त्यासनी वृद्धाश्रमात टाकायला आपण काय? आपण नाही टाकत होत त्यांना। वृद्धाश्रमाचा मुद्दा त्यांनीच काढलाय ना। अहो त्यांचा मुद्दा काय का असं ना, पण ह्यो मुद्दा त्यांच्या डोसक्यात आला तो का? त्याच्या मागच्या काय भावना होत्या ते समजून घ्यायला नको? मला त्या या घरात पाहिजेत बघा। एवढी दिवस त्या बाहेर होत्या, तेव्हा येड्यासारखं त्यासनी उडकत होतो, आणि आता त्या घरात आहेत तर काय त्यासनी बाहेर पाठवूय? हे शक्य नाही बरं काय। आणि तुम्ही बी असला काय विचार डोसक्यात आणू नका। मला वाटलं होतं उलट की तुम्हाला हे कळल्यावर तुम्ही चिडाल। मी आईसाहेबांनी बी तेच म्हणलं, आईसाहेब असं कसं काय बोलल्या असं तुम्ही म्हणाल, पण तुम्ही काय भलतंच बोलतायसा। हे काय मला पटाय नाही हो। जाऊ दे, आपण नको बोलायला। नाही ना, तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे होतं। नको बोलायला आपण, कारण आता आपण कितीही बोललो तरी आपल्यात वादच होणार आहे। तुम्हाला नाहीच पटणार आहे, पण उद्या बोलूया का यावर? काय झाले तुम्हाला? तुम्ही नेहमीसारखं बोलणं झालंय। जाऊ दे, आपण नंतरच बोलूया, मला काम आहेत खूप। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।